नाशिकमधली एक ब्रेकिंग बातमी येते। नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहनांची जाळपोळ करण्यात आलेली आहे। नाशिकमधल्या कामटवाडी परिसरामध्ये अज्ञातांनी 3 ते 4 दुचाकी पेटवल्यात। अज्ञात समाजकंटकांच्या या धुडगुसामुळे स्थानिकांमध्ये मात्र दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अधिक माहिती घेऊयात, लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, नाशिकमध्ये जनसामान्यांमधील पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी समाजकंटकांकडून अशा प्रकारे वाहनांची जाळपोळ होत असल्याच्या घटना ज्या आहे त्या नाशिक शहरांमध्ये वारंवार घडत आहे। आज देखील नाशिकच्या कामटवाडी परिसरामध्ये भाग्यश्री अपार्टमेंट आहे आणि या भाग्यश्री अपार्टमेंटच्या खाली पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर त्या समाजकंटकांचं मोडच त्या ठिकाणी समोर येतंय की वाहनं जी आहेत त्या ठिकाणी त्या वाहनांवरती कपड्याच्या साह्यानं ते कपडे जे आहेत ते रॉकेलमध्ये किंवा पेट्रोलच्या साह्यानं ते पेटवून त्या वाहनांवर पसरवले गेलेले आहेत आणि ते पेटवण्याचा प्रयत्न झालेला आहे। सुदैवानं या घटनेमध्ये 2-3 वाहनं जळाल्यानंतर ही आग जी आहे ती विझली गेली आणि या पार्किंगमध्ये असलेले 15 ते 20 वाहनं या घटनेत वाचलेले आहेत। मात्र पोलिसांना वारंवार आव्हान देण्यासाठी समाजकंटक अशा प्रकारच्या वाहनांची जाळपोळ करत असल्याच्या बाबी ज्या आहेत त्या समोर येत आहे। मात्र पोलिसांना देखील अशा घटना रोखण्यासाठी अपयश येत असल्याच्या बाबी आहे त्याही समोर येत आहे। आज देखील ही घटना घडल्यानंतर पोलिसांकडनं या नागरिकांना जळालेली वाहनं पोलीस स्टेशनला तुम्ही घेऊन या आणि त्यानंतर आम्ही पंचनामा करू अशा प्रकारची माहिती जी आहे ती दिली गेली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीबरोबरच पोलिसांच्या कारवाईबद्दल आणि कामगिरीबद्दल देखील नाराजी आहे। अगदी त्यामुळे मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नानांनी ही भेट घेतल्याचं कळतंय। 2 टप्प्यामध्ये मदत करणं गरजेचं असल्याचं त्यांनी शाहांना सांगितलं। तत्काळ मदत पोहोचवणं आवश्यक असल्याचं सुद्धा नाना पाटेकर यांनी म्हटलंय। या भेटीनंतर नाना पाटेकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। साधारणतः ही जी भेट झाली या भेटीनंतर काय तुम्हाला आश्वासन मिळालं का? आश्वासन वगैरे नाही, आश्वासन काही नसतात। मला असं वाटतं की हे होणार आहे। आश्वासनं कशी असते की ती काही वेळ पोकळ असतात, तसं नाही आहे इथे। हे होईल काम म्हणजे आणि मी काही गोष्टी आहेत ते मला नाही सांगता येत तुम्हाला, पण त्या झाल्यामुळे खूप काहीतरी होईल, छान होईल आणि आपल्याला काम करता येईल। एक तर कसं होतं की तुमच्यावर जबाबदारी आल्यानंतर तुम्हाला ते जास्त जबाबदारीनं जाणीवपूर्वक करावं लागतं। एरवी तुम्ही करत असताना की नाही मी केलं म्हणजे माझी जबाबदारी संपली आणि एक रात्री झोप येईल, तसं नाही आहे। हे अतिशय सिस्टमॅटिकली तुम्हाला ते करावं लागणार आहे। कारण आता पहिल्यांदा तात्पुरती सोय आणि नंतर कायमस्वरूपी सोय अशा 2 फेजेस आहेत। कारण आता ते जाणार कुठे, त्यामुळे ती तात्पुरती सोय आपली ते खूप मोठं नुकसान झालं आहे। त्या साधारणतः हे संपूर्ण नुकसान भरून याला आणि ज्या पद्धतीनं मदत चालू आहे साधारण किती वर्ष लागतील? कारण की लोक खूप त्रासलेले आहेत आणि लोकांना खूप आशा आहे। ह्या प्रश्नाचं उत्तर निराशावादी होऊ शकेल। किती वर्ष लागतील, किती महिने लागतील, त्याच्यापेक्षा आपण करत राहू आणि ते करत राहताना ते होऊन जाईल एक दिवस। सारखं आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं असं आपण म्हटलं ना तर इथे दमून जाऊ। त्यामुळे आपण चालत राहू, एक दिवस जिथे जिथे पोहोचायचं तिथे आपण पोहोचू। धन्यवाद। ओके, थँक्यू। ते नाना पाटेकर यांनी याचे स्पष्टपणे सांगितलंय की मी अमित शहा यांची भेट घेतली आणि या भेटीच्या माध्यमातून सांगली, कोल्हापूर आणि या भागात जो पूर आला होता, ज्या पुरामुळे अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालं, त्या संदर्भात मदत मिळावी याच्या उद्देशाने मी आज अमित शहा यांची भेट घेतली। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोक।